नमस्कार. सातारा स्मरण यात्रा या मालिकेचा आज 53वा भाग. 53 आणि 54 या दोन भागामध्ये आजच्या आणि उद्याच्या मी जी दोन माणसं आमच्या नात्यातली ना गोत्यातली पण आमच्या घराचा कुटुंबाचा एक भाग झाला की आयुष्यभर राहिली अशा दोघांचा व्यक्तिमत्वाचा वेध घ्यायचा प्रयत्न करणार आहे. त्या आठवणी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अशी माणसं आता दुर्मिळ होत चालली. जर कोणी वर्णन केलं तर बहुधा हे कवी कल्पना असेल किंवा आपण ज्याला फिक्शन म्हणतो, साहित्य प्रकार, काल्पनिक काहीतरी असेल असं वाटेल. पण ही माणसं आमच्या आयुष्यभर बरोबर राहिली, आमच्या घराबरोबर राहिली, कुटुंबाबरोबर राहिली आणि त्यामुळे एका तऱ्हेने या दोघांच्याही स्मृतीला ही आदरांजली असंच मला स्वतःला वाटतंय. आज पहिला भाग त्यातला करतो मी. 53वा आजचा भाग आहे पांडबा प्रभाळे. पांडबा प्रभाळे म्हणजे पांडुरंग प्रभाळे असं माझं नाव होतं. परवा पुण्याहून मी परत येत होतो तेव्हा एक ओळखीचे ग्रस्त भेटले. त्यांनाही सातारला यायचे होते. त्यांनी विचारलं, सातारला निघाला आहे का? जर गाडी जागा असली तर मी येतो बरोबर. म्हणलं या, गाडी जागा आहे, या. ते वेळेवर आले आणि आम्ही निघताना मी ड्रायव्हरला म्हणलं तू मागच्या सीटवर, मी ड्रायव्हिंगला बसलो. मी ड्रायव्हिंगला बसल्यावर जरा आश्चर्याने ते म्हणाले की तुम्ही स्वतःच गाडी चालवणार? आता 70 पार केल्यानंतर 75 झाली आता खरं म्हणजे. अशा प्रश्नांची मला सवय झाली आहे. हो, मला अजूनही मागे बसण्यापेक्षा गाडी चालवायला बरे वाटते असे उत्तर दिल्यावर मग प्रवासात मी केव्हापासून गाडी चालवत आहे, आता या वयात कंटाळा, टेन्शन येत नाही का, असं विचारायला सुरुवात केली आणि लहानपणापासूनच्या आठवणींनी माझ्या मनामध्ये गर्दी केली. त्या आठवणीमध्ये गाडी आणि ड्रायव्हिंग म्हटलं की पहिलं नाव होतं पांडबा प्रभाळ्यांचं. माझी मोटारीत बसण्याची पहिली आठवण आहे फारशी सुखाची नाही. 1949-50 साली साताऱ्यात स्वतःच्या मालकीची गाडी असणाऱ्या व्यक्ती 5-7 होत्या आणि त्यात माझे वडील भाऊ काका होते. मी केव्हा तरी 5-6 वर्षं असताना त्यांच्या वॉक्सॉल, अर्थात ती गाडी वॉक्सॉल होती आम्हाला नंतर कळलं. पुढं तो BY 5293 असा त्या गाडीचा नंबर होता, तोही पुढे पाठ झाला. पण तेव्हा तो पण मोटारीत बसायला मिळतं याचा आनंद मोठा होता. भाऊ काका कुठेतरी जात होते. ते स्वतःच गाडी चालवत होते आणि त्याच्या शेजारी एक काळसर रंगाचे बुटके ग्रहस्थ, धोतर, नेहरू शर्ट, काळी गोल टोपी अशा वेशात बसले ते. आणि मी लहान होतो त्यामुळे मला खरं म्हणजे मध्ये बसलो तो म्हणण्यापेक्षा मध्ये मला बसवलं गेलं. तेव्हा गाडीची सीट पुढची अखंड असायची आणि पुढे गिअर असायचं, मध्यंतरी खाली फ्लोअर गिअर, आणि त्यामुळे मध्ये एका माणसाला बसता यायचं. आणि मी लहान असल्यामुळे 4-5 वर्ष मला त्यामुळे बसवलं होतं. सवय नसल्याने थोडी गाडी चालू झाली. मला ती गाडीत बसायची सवय नव्हती आणि मला गाडी लागली. आणि लागली म्हणजे मी जे ओकलो ते त्या गृहस्थांच्या शेजारी बसले त्यांच्या शर्टावर. त्या अर्धवट वय होतं पण आपला मूर्खपणा झालं हे कळलं, हे मला आठवतं. ते गृहस्थ पुढेही नेहमी गाडी तसंच कधी चालवत तर कधी साफी करत गाडी. ते बहुधा भाऊकांचे मित्र असावेत असा माझा बरेच दिवस समज होता. पुढे कळले की ते जुने मोटर मालक पांडबा प्रभाळे आहेत. मैत्रीमुळे आणि आता मोकळे असल्यामुळे ते ड्रायव्हर म्हणूनही भाऊकांच्याकडे येतात, पण असतात मात्र आमच्या कुटुंबातील एक सदस्य असल्यासारखे. त्यांचे कपडे नेहमी स्वच्छ नीटनेटके असत. धोतर, सिल्कचा नेहरू शर्ट, वर काळी गोल टोपी, आणि कधी साधा शर्ट असला तर मग त्यावर मात्र निश्चित कोट असणारच. कोटाशिवाय नुसता शर्ट कधी असणार नाही. त्या काळात मोटार मालक मंडळी म्हणजे कोट हवाच, आणि तोही बहुधा तेव्हाचे एक प्रसिद्ध कोट मेकर होते PK बारटक्के टेलर्सकडील हा जवळजवळ दंडक होता. वक्तशीर पाण्याच्या बाबतीत माझे वडील फार काटेकोर होते. त्यांचं शास्त्र आहे की सकाळी 6 वाजता म्हणजे 5:60 4 मिनिटांचा उशीर त्यांना खपायचा नाही. पांडबा मात्र त्यात बाबतीत थोडीच तोड होती. 6 वाजता निघायचं असेल तर ते 5:45 येऊन गाडी पुसून बाहेर काढणार आणि तयार असणार. मी जसा मोठा होत गेलो तसा ड्रायव्हिंगच्या त्या वयात सगळ्याला उत्सुकता असते, तसं मी पांडवांच्याकडून स्टेअरिंग, क्लच, गिअर, ब्रेक, ॲक्सिलेटर असे घेऊन लागलो. अर्थात ते कशाला हात किंवा म्हणजे पायी लावून देत असत. पुढे हळूहळू मग तीही परवानगी त्यांनी दिली. तो भाऊकांच्या अप्रोक्ष उभ्या गाडीतच गिअर कसे टाकायचे, क्लच दाबून वगैरे सांगितले. त्या पांडवांचं ड्रायव्हिंग अतिशय नेमस्तव सुरेख असे. त्यांचं लायसन्स जे होतं ते त्यांनी मला दाखवलं. 1920 सालचं लायसन्स होतं. तेव्हाच्या ब्रिटिश राजवटीतले ते लायसन्स इतके सुवाच्य व फारड्या इंग्लिशमध्ये होते की आजचे पासपोर्टसुद्धा त्याच्यासमोर कचरा वाटावे. त्यांच्या मालकीची म्हणे पूर्वी जुनी पॅसेंजर गाडी होती आणि असे 10-12 मोटार मागे एकत्र येऊन सातारा ट्रान्सपोर्ट या नावाने ST येण्यापूर्वी खाजगी वाहतूक करत. पुढे ती गाडी त्यांनी विकली
व ड्रायव्हिंग करत करत नेटका प्रपंच केला. शंकर, गणपत, शिवाजी व मधू या आपल्या 4ही मुलांना उद्योगाला लावले. आमच्या थोरल्या चुलत्यांची एक फोर्ड गाडी होती. त्याला V8 फोर्ड मॉडेल होतं ते, आणि ती गाडी बंद होती. ती त्यांनी विकत घेतली, दुरुस्त केली, आपल्या मुलाला गणपतला देऊन ती दिली. त्या गाडीचा नंबरही मला आठवतो जुना, कारण ते गॅरेजवर आम्ही आमच्या शेजारी चुलत्यांचं गॅरेज होतं, तिथे गाडी बंद अवस्थेत बरेच वर्ष होती, BYF 8470 म्हणून. मग गणपत प्रभायांनी ती दुरुस्त केली आणि त्याच्यावरती सातारा परळी अशी टॅक्सीची लाईन बसवली. पुढे एकाच्या 4 गाड्या, मिनी ट्रक घेतले. सर्व मुले पांडवांची मिळवती झाली, तरी पांडवा आमच्याकडे येतच राहिले. भाऊकांची मैत्री आणि त्यांच्या गाडीचं सारथ्य सांभाळत राहिले. आमच्या घरात जात आणि धर्म यांची बंधने आई आणि भाऊका कधीच पाळत नसत. सर्वांना मुक्त मनसोक्त प्रवेश असे. पांडवा तर सगळ्यात जुने, त्यामुळे स्वयंपाकघरात येऊन वहिनी चाय झालाय का असे हक्काने विचारत. आमच्या सर्व नातेवाईकांच्याकडेही ते घरच्याप्रमाणेच असत. त्यांची जात कोणती हा प्रश्नच कधी आला नाही. पुढे केव्हा तरी त्यांच्या धाकट्या मुलाच्या विवाहाच्या वेळी स्थळं बघताना त्यांनीच सांगितले, कारण तोपर्यंत मी मोठा झालो होतो. तिने सांगितलं म्हणून मला कळलं की ते हिंदू खाटीक आहेत, पण त्यामुळे फरक व्हायचं कारणच नव्हते. अर्थात आम्ही मोठे झाल्यावर पांडवांच्या पत्नी, पांडवांची बायको, आषाढात अमावस्या असतील गटारी वगैरे किंवा त्याच्या आसपास अमावस्याच्या गोडबोलाच्या 3ही घरातील, म्हणजे मी, आमचं घर आणि माझे 2 चुलते, तरुण मुलांना खास चमचमीत जेवणासाठी बोलवत. ते निमंत्रणे जेवण चुपके असे. मी त्या मार्गात नसल्याने आमचे चुलत बंधू आल्यानंतर फक्त मला सांगत की यार तुला त्यात गम्य नाही, पण मांसाहारी जेवण करावे ते पांडवांच्या मंडळींनी. काय तो झणझणीत मस्त रस्सा, ज्वारीच्या व बाजरीच्या सुरेख भाकरी, अशी त्यांची वर्णनं ऐकण्यापुरतंच माझं समाधान मात्र मर्यादित असे. 1950-60 मध्ये मोटरच्या सर्व्हिसिंगची सोय साताऱ्यात नव्हती. त्यामुळं मग गाडी घेऊन सर्व्हिसिंगला म्हणजे पुण्याच्या कॅम्पातील बॉम्बे गॅरेज गाठायला लागायचं. बॉम्बे गॅरेजचं अपॉइंटमेंट आधी घ्यायला लागायची आणि मग पांडवा सर्व्हिसिंग करता गाडी घेऊन पुण्याला येत. माझ्या पुण्यात मी खोलीवरती राहायचो आमच्या घरातल्या. त्या खोलीवर गाडीतील टूल्स मॅटिंगमध्ये काढून गाडी घेऊन जात. सकाळी गाडी बॉम्बे गॅरेजला सोडायची. ड्रायव्हरला सुद्धा तेव्हाच्या बॉम्बे गॅरेजमध्ये आत प्रवेश नसायचा. काय काम असेल ते सांगायचं आणि संध्याकाळी त्यांनी गाडी दिली की ते मग पांडवा परत घरी घेऊन यायचे. हे सर्व काम पांडवा मन लावून शिस्तीत करत. त्यात आम्हाला, म्हणजे मला कधी खोली स्वच्छता काढली म्हणून रागावून स्वतः स्वच्छसुद्धा करत. आम्ही शिकलो नाही, तुम्ही नीट अभ्यास करा म्हणून दमसुद्धा द्यायचं. गणपाने पुढे एक सेकंड हँड मर्क्युरी फोर्ड अशी मोठी गाडी विकत घेतली. पांडवांनी मला त्यावर ड्रायव्हिंगचे धडेसुद्धा दिले. त्यांच्या भाषेत अशा मोठ्या लांबड्या गाडीवर हात साफ झाला पाहिजे म्हणजे कुठली गाडी चालवता येईल. गाडी ब्रेक लावण्यापूर्वी गिअरवर रोखता आली पाहिजे. गिअर बदलताना अजिबात आवाज येता कामा नये. चमचा म्हणजे ॲक्सिलेटर, त्या ॲक्सिलेटर जो असे त्याचा खालचा भाग असे तो चमच्यासारखा दिसायचा म्हणून त्याला चमचाच असं रूढ शब्द मोटारवाल्यांच्यात होता. चमचावर पाय कसा हल्ला ठेवला पाहिजे वगैरे सांगता दिली. तेव्हा 21 वर्षे पूर्णपर्यंत लायसन्स मिळत नव्हते, म्हणून 18 वर्ष पूर्ण झाली मोटरसायकलचं आणि 21 वर्ष पूर्ण झाली की मी लगेच मोटरसायकलचं लायसन्स मी काढली. आणि मग त्यांनी मला एकदा सातारा ते वाई आणि परत वाई ते सातारा अशी गाडी चालवायला जाऊन ओके सर्टिफिकेट दिली. आता गेली जवळजवळ 50 वर्ष तरी मी गाडी चालवतोय. मला त्यांच्या ट्रेनिंगचा व त्या ओके सर्टिफिकेटचा लाभ सतत मिळत राहिलेला आहे. पांडवांचं आणखी एक वैशिष्ट्य होतं, कधीही वेडवाकडे जे बिडी ओढायचे कधीतरी, म्हणजे ओढायचं त्याच्यावर बिडी गड्डी आणखी लायटर असायचं आणि आम्ही बघितलं की म्हणायचे आम्ही एकदा ओढतोय, तुम्ही ओढू नका, त्याला पुढं फार त्रास होतो. पुढे त्याला खोकला वगैरे त्या बिडीचा यायचा. अर्थात मी तो उपदेश फार पाळलेला नाही आहे, पण तो उपदेश मात्र ते आम्हाला करायचे. म्हणजे वयोमान परत्वे आणि जवळीकीमुळे कुटुंबाच्या त्यांचा तो अधिकार आम्ही मान्य करायचो. आणि खोलीत आलं तर मला खरोखरी पुण्याला आले की दमसुद्धा यायचे की कसा स्वच्छ ठेवले, गाभाग्रंथीपणा काय, भाऊकांची शिस्त बघा जरा असं म्हणायचे. पण आम्ही त्यांना सन्मान न वागवायचो, कारण वडीलधाऱ्यांना सन्मान न वागवायला पाहिजे, कारण ते नोकर म्हणून कधी आमच्याकडं असे वाटलेच नाहीत आम्हाला सुद्धा. घरच्याप्रमाणे एक असेच असायचे. पुढे पांडवा टकले, ड्रायव्हिंग करेनासे झाले.
पण तरी आमच्या घरी त्यांचं येणं जाणं कायम राहिलं. आल्यानंतर बसायचे, चर्चा चौकशी करायचे, गाडीला उगीचच फडकं मारून यायचं एकदा, जोपर्यंत होतो तोपर्यंत. मग त्यांचा मुलगा गणपत, तेव्हा तोपर्यंत टॅक्सी 2 घेतल्या त्या, धाकटी मुलंही कामाला लागली, ती त्यांच्याही स्वतःच्या गाड्या टॅक्सी झाल्या त्या. मग त्यांनी गणपत सांगितलं की अरे भाऊ का बनावपू, म्हणजे माझ्या वडिलांना बनावपू म्हणायचे, बनावपू अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळाचं काम बघतात ना, तर त्यात भाऊकांना मदत कर, तू आता रिकामा असतोस ना, वेळ तुला होईल तेव्हा. कारण परळी स्टँडवरती, म्हणजे सातारला जुन्या राजवाड्याजवळ परळी म्हणून, परळीला जाणाऱ्या एस टी बस आणि टॅक्सी सुटण्याचा स्टँड आहे, त्याला परळी स्टँड म्हणायचे तेव्हा. तिथंच गणपतच्या गाड्या असायच्या टॅक्सी. तर ते अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळाचं ऑफिस इथंच शेजारी होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की भाऊकाला मदत कर, अंत्यसंस्काराचं चांगलं पुण्याचं काम आहे. मग गणपत मदत करायला लागला. पुढं भाऊकाकांनी ते काम माझ्यावर अंत्यसंस्कार सोपवलं. अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळाबद्दल मी एक एपिसोड करणार आहे, कारण ते महत्त्वाची गोष्ट आहे ती, तो नंतर केव्हा तरी करीनच. पण मग गणपत त्यात मदत करायला लागला. मग गाडीचं सर्व्हिसिंग करून घेतलं, गाडीच्या अंत्यसंस्कारच्या. हर्स व्हॅन ज्याला आपण म्हणतो ना, अशी ती गाडी होती जुनी. आणि मग बेडफोर्ड गाडी होती, त्याला पुढं डिझेल इंजिन बसवलं. ती व्यवस्था तो बघायचा. कापड लोकांना द्यायला लागायचं, शेड्या लागायच्या, मडकी लागायची. ते गणपत ते सगळं करायचं स्वतःहून. आणि आपले स्वतःच्या घरचं काम आहे अशा तऱ्हेने तो संस्थेचं काम करायला लागला. आणि जवळजवळ तिथपासून गणपत जोपर्यंत होता, गणपती आता वारला, तो असेपर्यंत जवळजवळ 30-35 वर्ष त्यांनी या गाडीचं अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळाचं काम अगदी विनामूल्य केलं. थोडा रागवायचा ड्रायव्हरवरती, काही वेळा संताप व्हायचा त्याचा, पण तरी काम मात्र त्यांनी विनामूल्य केलं आणि सगळ्या लोकांची मनं राखून केलं. कारण अंत्यसंस्काराची गाडी मेंटेन करायची म्हणजे अनेकांशी संबंध येतो. आलेले लोक दुःखामध्ये असतात, त्यांच्याशी कसं बोलायचं, कोणाला कसं वागवायचं, हे सगळं गणपा बघायचं. त्यामुळं माझा मंडळातलं काम पाहायचा भार खूपसा हलका व्हायचा. आणि पुढे पांडवांची मुलं मुली रांगेला लागली. घरात 2 टॅक्सीज, मिनी ट्रक आला, तरी पांडवांचा स्वभाव मात्र आहे तसाच कायम राहिला. त्यात काही बदल झाला नाही. एखादा सुमधुर फळाने लगेलेला अमृक्ष आणखी वाकून विनम्र व्हा, तसे ते कृतार्थ निवृत्त जीवन जगत राहिले. जोडलेले माणसं टिकून नवीन पिढ्याशी संबंध राखत राहिले. 5-5.25 फुटाची, 5 फूट 1 इंच वगैरेच असेल वामन मूर्ती त्यांची. पांडवांची खरी उंची समजायला काळ जावा लागला आणि त्यांच्या जाण्यानंतर ती उंची आमच्या मनात वाढतच गेली, ती आज अखेर. आज इथेच थांबूया. उद्याच्या भागामध्ये असेच आमच्या कुटुंबाचे एक घटक असलेले चिंतामणी सोनार यांच्या आठवणी मी शेअर करणार आहे. आपण हे सगळं कसं वाटतं आपल्याला मला जरूर कळवा. लाईक्स येतात, पण प्रत्यक्ष तुम्ही कळवलं पण तर आणखीन आनंद वाटेल. आणि आवडलं तर जरूर शेअर करा, कारण आता ही सर्व माणसं म्हणा किंवा मी ज्या घटना सांगतो हे आता ऐतिहासिक या स्वरूपात झालेलं असं मला स्वतःला वाटतं. तेव्हा आपण ते अभिप्राय आपले कळवा. आणि अर्थात हे अनेकदा वैयक्तिक वाटण्याचाही संभव आहे, बरं आहेच ते वैयक्तिक, पण तरी त्याचा सामाजिक परिस्थिती त्या काळातली एकूण माणसांच्या म्हणजे संबंध, सार्वजनिक जीवन, हे सगळं यातनं उलगडत जाईल असं मला वाटतंय. आणि म्हणून आम्ही खटाटोप करतोय. तर आपण मला जरूर कळवा आपले अभिप्राय, सूचना, पसंती नापसंती, आणि आवडलं तर जरूर शेअर करा. माझा यूट्यूब चॅनल आहे, त्यालाही सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन भाग झाला की आपल्याला अरुण गोडबोले नावाने तो चॅनल आहे, आपल्याला कळवलं जाईल. तेव्हा आधी थांबूया. उद्या चिंतामणी सोनारबद्दल आपण अशाच आठवणी मी शेअर करणार आहे. तोपर्यंत नमस्कार.